नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्योतिषशास्त्रातील एक अतिशय गूढ आणि प्रभावशाली ग्रह म्हणजे केतू याबद्दल बोलणार आहोत. केतू हा ग्रह नाही, तर तो एक छायाग्रह आहे. पण त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर खूप खोलवर पडतो. आजच्या या 20 मिनिटाच्या चर्चेत आपण केतूचा सामान्य स्वभाव, त्याची महादशा, जीवनातील विविध पैलूवर त्याचा परिणाम, तसेच त्याचे चांगले आणि वाईट गुण याचा सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. केतूचा सामान्य स्वभाव. केतू हा ज्योतिषशास्त्रातील एक छायाग्रह आहे, जो राहूसोबत चंद्राच्या कक्षेत दक्षिण बिंदूवर असतो. राहू जिथे भौतिक सुख, महत्त्वाकांक्षा आणि इच्छेचा कारक आहे, तेथे केतू हा अध्यात्म, वैराग्य आणि अंतर्मनाशी जोडलेला असतो. केतूला मोक्षाचा कारक असं म्हटलं जातं, कारण आपल्या भौतिक जगाच्या मायेतून बाहेर काढून आत्म्याच्या खऱ्या उद्देशाकडे घेऊन जातो. केतूचा स्वभाव रहस्यमय आहे. तो बुद्धी, अंतर्ज्ञान आणि गूढ गोष्टीशी संबंधित आहे. ज्या व्यक्तीचा केतूवर प्रभाव असतो त्या व्यक्ती सहसा विचारशील, अंतर्मुखी आणि अध्यात्माकडे झुकलेल्या असतात. पण केतूचा नकारात्मक प्रभाव असल्यास व्यक्तीला गोंधळ, अस्थिरता किंवा दिशाहीनता जाणवू शकते. केतू हा नेहमीच राशीचक्रात उलट्या दिशेने फिरतो, म्हणजेच वक्री असतो. त्यामुळे त्याचा प्रभाव हा नेहमीच अपारंपरिक आणि अनपेक्षित असतो. उदाहरणार्थ, केतू प्रभावित व्यक्ती अचानक नोकरी बदलू शकते किंवा एखाद्या नवीन आध्यात्मिक मार्गावर जाऊ शकते. केतू आपल्याला जीवनातील खरे सत्य शोधण्यास प्रेरित करतो, पण याच प्रक्रियेत तो कधीकधी कठीण अनुभवही देतो. केतूची महादशा. केतूची महादशा ही 7 वर्षाची असते. ही दशा व्यक्तीच्या कुंडलीतील केतूच्या स्थानावर, त्याच्या इतर ग्रहाशी असलेल्या संबंधावर आणि व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असते. केतूची महादशा ही सामान्यतः जीवनात मोठे बदल घडवून आणणारी असते आणि ती व्यक्तीला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते. पण ही दशा प्रत्येकासाठी वेगळी असते. केतूच्या महादशेचे सकारात्मक परिणाम. आध्यात्मिक प्रगती. केतूची महादशा व्यक्तीला ध्यान, योग आणि आत्मचिंतनाकडे आकर्षित करते. अनेक जण या काळात गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकाच्या संपर्कात येतात. अंतर्ज्ञान वाढते. या काळात व्यक्तीची अंतर्ज्ञानाची शक्ती वाढते आणि ती गूढ शक्ती, ज्योतिष किंवा तंत्र मंत्र यांच्याकडे आकर्षित होते. भौतिक गोष्टीपासून वैराग्य. व्यक्तीला पैसा, संपत्ती यापेक्षा मानसिक शांती आणि आत्मिक सुख जास्त महत्त्वाचं वाटू लागतं. केतू महादशेचे नकारात्मक परिणाम. मानसिक गोंधळ. केतूच्या प्रभावामुळे व्यक्तीला निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. कधीकधी ती दिशाहीन वाटू शकते. नातेसंबंधामध्ये तणाव. केतू वैराग्याचा कारक असल्याने वैवाहिक जीवनात किंवा कौटुंबिक नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक अस्थिरता. जर केतू अशुभ स्थानात असेल तर आर्थिक नुकसान किंवा अचानक खर्च वाढू शकतात. केतू महादशेचा प्रभाव कसा कमी करायचा? नियमित हनुमान चालीसा किंवा गणपती अथर्वशीर्ष पाठ करा. काळ्या तिळाचे दान करा किंवा काळ्या रंगाच्या वस्तूंची खरेदी टाळा. ध्यान आणि प्राणायाम यांचा अवलंब करा, कारण केतू हा मानसिक शांतीशी जोडलेला आहे. 3. जीवनातील विविध पैलूवर केतूचा प्रभाव. केतूचा प्रभाव जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर पडतो. चला काही महत्त्वाच्या पैलूवर त्याचा प्रभाव पाहूया. करिअर आणि व्यवसाय. केतू प्रभावित व्यक्ती पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा सर्जनशील किंवा आध्यात्मिक क्षेत्रात यशस्वी होतात, जसे की ज्योतिष, लेखन, कला किंवा संशोधन. पण केतूच्या नकारात्मक प्रभावामुळे नोकरीत अस्थिरता किंवा वारंवार बदल होऊ शकतात. जर तुम्ही व्यवसायात असाल तर केतूच्या काळात नवीन जोखमीच्या याच्यापासून तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध. केतू वैराग्याचा कारक असल्याने वैवाहिक जीवनात काही वेळा उदासीनता आणि किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकते. जर केतू 7व्या भावात असेल तर जोडीदाराशी गैरसमज होण्याची शक्यता असते. पण याच काळात जर दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर नातं अधिक खोल आणि आध्यात्मिक बनू शकतं. आरोग्य. केतूचा प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पडतो. मानसिक तणाव,
चिंता किंवा अनिद्रा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शारीरिकदृष्ट्या केतू त्वचा, हाडं किंवा पायाच्या समस्याशी संबंधित आहे. नियमित व्यायाम आणि योग यामुळे केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो. आध्यात्मिक आणि आत्मिक प्रगती. केतू हा अध्यात्माचा सर्वात मोठा कारक आहे. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला ध्यान, तीर्थयात्रा किंवा धार्मिक कार्यात रस वाढतो. केतूच्या महादशेत अनेक जण जीवनाचा खरा अर्थ शोधतात आणि आत्मिक प्रगती करतात. केतूचे चांगले आणि वाईट गुण. चांगले गुण आहेत आध्यात्मिक प्रेरणा. केतू व्यक्तीला आत्म्याच्या खऱ्या उद्देशाकडे घेऊन जातो. सर्जनशीलता. केतू प्रभावित व्यक्ती कला, लेखन किंवा नवीन कल्पनामध्ये उत्कृष्ट काम करतात. अंतर्ज्ञान. केतू अंतर्ज्ञान आणि गूढशक्तीला जागृत करतो, ज्यामुळे व्यक्ती भविष्यवाणी किंवा अंतर्दृष्टी मिळवू शकते. वाईट गुण. गोंधळ आणि अस्थिरता. केतूच्या प्रभावामुळे व्यक्तीला दिशाहीनता किंवा निर्णय क्षमता कमी होऊ शकते. वैराग्याची अतिशयोक्ती. अतिवैराग्यामुळे व्यक्ती सामाजिक जीवनापासून अलिप्त होऊ शकते. अनपेक्षित बदल. केतूच्या प्रभावामुळे अचानक नुकसान किंवा बदल होऊ शकतात, जे त्रासदायक ठरू शकतात. केतूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. गणपती उपासना. गणपती अथर्व शीर्ष किंवा गणेश मंत्राचा जप करा. दान. काळे तीळ, काळे कापड किंवा काळ्या गाईचं दान करा. ध्यान आणि योग. नियमित ध्यान आणि प्राणायाम यामुळे केतूचा मानसिक प्रभाव कमी होतो. रुद्राक्ष धारण. नवमुखी रुद्राक्ष धारण करणं फायदेशीर ठरू शकतं. ज्योतिषी सल्ला. तुमच्या कुंडलीतील केतूच्या स्थानानुसार ज्योतिषाचा सल्ला घ्या. मित्रांनो, केतू हा एक असा ग्रह आहे जो आपल्या भौतिक जगाच्या पलीकडे घेऊन जातो आणि आत्म्याला खऱ्या उद्देशाशी जोडतो. त्याचा प्रभाव किती कठीण वाटला तरी तो आपल्या जीवनातील खरे सत्य शोधण्यास मदत करतो. जर आपण केतूच्या प्रभावाला समजून घेऊन योग्य उपाय केले तर त्याची महादशा आणि प्रभाव आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. धन्यवाद. आपलं जीवन केतूच्या कृपेने सुखी आणि समृद्ध हो. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शुभ भवतु.